मित्रांनो नमस्कार. आज आपण क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार बघणार आहोत. पूर्वी शिक्षक पगडी घालत असत. यामध्ये पूर्वी हा जो शब्द आहे तो कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. उदाहरणार्थ आधी, सध्या, हल्ली, सदा, उद्या, नित्य, वारंवार इत्यादी गोष्टी आपल्याला वेळेची माहिती देत असतात. म्हणून यांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. गोगलगाय हळू चालते. यात हळू हा शब्द रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. याची उदाहरणं जर आपण बघितली तर पटकन, पटपट, जलद, आपोआप इत्यादी. म्हणजे जी क्रिया आहे ती पटकन, पटपट, जलद, आपोआप अशा पद्धतीची घडत असते. यांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. सभोवार जंगल होते. यामध्ये सभोवार हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. याची जर उदाहरण आपण बघितली तर सर्वत्र, इथे, जिथे, जिकडे, खाली, मागे, पलीकडे इत्यादी ही उदाहरणे आहेत. यात आपल्याला स्थळाचा बोध होत असतो, म्हणून यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. टोपलीत भरपूर फुले आहेत. या वाक्यात भरपूर हा जो शब्द आहे तो परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय हा आहे. उदाहरणार्थ किंचित, काहीसा, दोनदा, अत्यंत, नेहमी इत्यादी हे जे शब्द आहेत ते संख्या दर्शवतात. म्हणून यांना परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.